गाडो महाराज, तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी 26/9/2024 मध्ये पत्र दिलं. तासगाव तालुक्यातील तुर्ची गावात आज असा प्रसंग घडलाय की संपूर्ण तालुक्याचे लक्ष तिकडे वळले. गावचे सरपंच विकास डावरे यांनी महसूल प्रशासनाच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभाराविरोधात असा मार्ग निवडलाय की ज्यामुळे तो थेट लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय. त्यांनी चक्क 2 गाढवांसमोर बसून गावाची व्यथा मांडली आणि महसूल विभागावर थेट उपरोधिक हल्ला चढवलाय. तुर्ची गावात नियुक्त असलेल्या तलाठ्याकडे आणखी 2-3 गावे, त्यामुळे तुर्ची गावाला तलाठ्याची उपस्थिती आणि सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकऱ्यांना 7/12 खाते उतारे मिळण्यात विलंब होतो. विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयासाठी लागणारे दाखले वेळेत मिळत नाहीत. ग्रामस्थांना किरकोळ कामासाठी सुद्धा तलाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. या समस्येमुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने बँक कर्ज, पीक विमा, शासकीय योजना या सर्व गोष्टींवर परिणाम होतोय. विद्यार्थ्यांना दाखले उशिरा मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया अडकते. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र महसूल विभागाने याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. याच पार्श्वभूमीवर सरपंच विकास डावरे यांनी गेल्या वर्षी तहसील प्रशासनाला औपचारिक निवेदन दिलं होतं. त्यात तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी नियुक्त करण्याची मागणी स्पष्ट केली होती. मात्र या निवेदनाला 1 वर्ष उलटलं तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सरपंचांनी दिलेलं निवेदन कदाचित धूळ खात पडलं असावं. प्रशासनाचा हा ढिसाळ आणि टाळाटाळीचा पवित्रा पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अखेर सरपंच विकास डावरे यांचा संयम सुटल्याने त्यांनी थेट अनोखे आंदोलन छेडलं. त्यांनी 2 गाढवे आणून त्यांच्यासमोर बसून तुर्चीची व्यथा शब्दात मांडली. तुम्ही गाढव झाल्यासारखे आहात का? लोकांच्या यातना, शेतकऱ्यांचे हाल, विद्यार्थ्यांच्या अडचणी याचं तुम्हाला सोयरसुतक नाही का, असा सवाल केलाय. गाडो महाराज की जय. गाडो महाराज, तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी 26/9/2024 मध्ये पत्र दिलं. येणाऱ्या 9व्या महिन्यात 26 तारखेला ह्या निवेदनाला 1 वर्ष पूर्ण होतं. ह्या निवेदनाचा आता मला वाढदिवसच घातला पाहिजे. तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा असं निवेदन मी तहसील कार्यालयाला दिलं होतं. 1 वर्ष झालं आमच्या तुर्ची गावाला काही स्वतंत्र तलाठी मिळाला नाही. जो तलाठी मिळालाय 1, 2, 3, 4 गावं त्यांच्याकडे असतील. आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी, जे गरजू विद्यार्थी आहेत, त्यांनी तलाठी यावीत आहे का, निमणीत आहे का, तिकडे जुळीवाडीत आहे का, हे बघायला आपली हातातली कामं ठेवून जायचं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जर जातीचा दाखला पाहिजे असेल, उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल तर चावडी बघायचं, चावडी बंद. कोतवाल कुठं आहे ते कुणालाच माहीत नाही. आणि तलाठी जर शोधायचा, तलाट्यांना मी अजिबात दोष देणार नाही. आता त्यांना 3 आणि 4 गाव आहेत, त्यांना काय दोष द्यायचा? प्रशासन जर भोंगळ कारभार करून त्यांना 3 आणि 4 गावं देत असेल तर त्यांचा ह्यात काही सुद्धा दोष नाही. पण गेल्या वर्षी मी त्यांना 9व्या महिन्यात पत्र देतो. आता ऑगस्ट चालू आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 9व्या महिन्यात ह्या निवेदनाला 1 वर्ष पूर्ण होणार. अजून पण आम्हाला तलाठी मिळालं नाही. आमच्या गावातलं रेशन धान्य दुकानाचा परवाना ज्यावेळेस रद्द करायचा होता त्यावेळेस प्रशासन घोड्यासारखं 2 ते 3 महिन्यात पळलं. 2 ते 3 महिने सुनावण्या आल्या, मला बोलवलं आणि धान्याचं दुकान रद्द केला. तो धान्याचं दुकान रद्द करायला जसं घोड्याच्या वेगानं प्रशासन पळलं, त्याच वेगानं, त्याच्यापेक्षा थोड्या कमी वेगानं आमच्या गाढव देवाच्या सारखं जर प्रशासन थोडं पळलं तर आमच्या तुर्ची गावाला तलाठी मिळेल. आणि एका तलाट्याला 3 आणि 4 गावं द्यायची नसतात. 2011च्या जनगणनेनुसार आमच्या तुर्ची गावची लोकसंख्या 6332 आहे. आता 2025 चालू आहे. 8000 लोकसंख्या आहे. तासगाव तालुक्यात 68 गावं, सांगली जिल्ह्यात 750 पेक्षा जास्त गावं, महाराष्ट्रात 28,000 पेक्षा जास्त खेडे. आदरणीय महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी हात जोडून विनंती करतोय की आमच्या तुळशी गावाला लवकरात लवकर तलाठी मिळवण्यासाठी काहीतरी करा. जर त्यांच्याकडून जर शक्य होत नसेल तर ह्याच निवेदनाच्या अनुषंगाने महसूल विभाग, तहसील कार्यालय एक आदेश फक्त तुळशी ग्रामपंचायतीला काढू दे की बाबा आम्ही तलाठी देऊ शकत नाही. आम्ही आमच्या तुळशी गावातला एखादा सुशिक्षित, उच्च शिक्षित, गरीब, गरजू शिकलेल्या विद्यार्थ्याला, गरजू माणसाला आमच्या तुळशी गावचा ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याला आमच्या तुळशी गावचा तलाठी म्हणून घेऊ. तलाट्याला पगार 80,000 आहे. आम्ही सगळ्या गाव पुरती वर्गणी गोळा करून 20,000 जर त्याला बाबून आम्ही घेतलं तर हसत हसत तो काम करेल. माझी महसूल विभागाला विनंती आहे, जर तुम्हाला तुळशी गावाला स्वतंत्र तलाठी देता येत नसेल, आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, ज्यांना गरजू लोकांना बाबांनो दाखले उतारे पाहिजेत, त्यांना जर ती वेळेवर देता येत नसतील तर त्यांनी आदेश काढावा. आम्ही तुळशी गावाच्या वतीनं एखादा तलाठी नेमतो. महसूल मंत्र्यांना माझं नम्र आव्हान आहे, 26/9/2024 ह्या निवेदनाला 1 वर्ष पूर्ण होतं. त्याच्या अगोदर जर तलाठी तुम्ही स्वतंत्र द्यायची जर व्यवस्था, तशा सूचना जर तुम्ही तहसील विभागाला, महसूल विभागाला जर दिल्या तर आमचे नेते आदरणीय संजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली तुळशी गावात आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू. धन्यवाद.